गेल्या अनेक महिन्यांपासून कुस्ती पंढरी असलेल्या कोल्हापुरातील शाहू खासबाग मैदानाची दुरावस्था झाली होती। यानंतर शहरातील पैलवानांनी एकत्र येत कुस्ती मैदानाची स्वच्छता करत प्रत्यक्ष कुस्ती सरावाला सुरुवात केली। मात्र या कुस्ती सराव करत असताना त्या मैदानातील मातीला मिळणारा खुराक उपलब्ध होत नव्हता। कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी स्वखर्चातून या मैदानातील मातीसाठी खुराक उपलब्ध करून दिला आहे। त्यामुळे पैलवानांना आता कुस्तीचे सराव आणि कुस्ती स्पर्धा भरवता येणार आहेत। आगामी काळात या खासबाग मैदानात अनेक चटकदार कुस्त्या रंगणार आहेत। आमदार अमल महाडिक यांच्या या कार्याचे आभार पैलवानांनी मानले आहेत। प्रोसिजन हे आहे की जे माननीय आमदार अमोल साहेब महाडिक यांनी जे मातीसाठी लागणारं खुराक आहे, जले तेल झालं, दूध झालं, काव कापूर आणि जे हळद वगैरे दिलेलं आहे, त्याचं आम्ही मातीत आज मिश्रण करून ते मातीचं आम्ही पोषण करतो की जे मागच्या 1.5 वर्षापाठीमागं बंद होतं ते आत्ता पैलवान मंडळींनी किंवा आपल्या आमदार साहेबांनी जे सुरू केलं आहे आणि त्यांनी दिलं आहे त्याबद्दल ते आम्ही आत्ता आज सगळं खुराकाचं नियोजन केलं आहे। त्यांचा आभार मानतो आम्ही। आमच्या गंगावस तालीम आणि सगळ्या पैलवान मंडळीतर्फे अमोल साहेबांचा मी आभार मानतो, कारण का त्यांनी सपोर्ट दाखवला आणि आम्हाला जे उपलब्ध करून दिलं खासबाग मैदान, त्याबद्दल मी त्यांचे सर्व पैलवान मंडळीतर्फे आभार मानतो। कसं असते, आपण आपल्या शरीराला जसं खुराक देतो तसं ते मातीचं एक खुराक असते, त्यामुळं माती पौष्टिक राहते आणि माती चांगली राहते, हे सगळ्यात महत्त्वाचं। मातीतनं पोषण मिळतं ना, त्यामुळे ते माती चांगली राहते। झाले तुमच्यासमोर दिसतंय सगळं चालू आहे। आता इथून पुढं कुस्त्या नेमक्या पक्क्या रंगतील। संग्राम कांबळे त्यांनी पुढाकार घेऊन हे सुरू करण्याबद्दल त्यांचं मोलाचं सहकार्य आहे आणि इथून पुढं रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम 150 मुलं तरी इथं सराव करताना दिसतील। जे 1.5 वर्ष बंद पडलेलं ते आत्ता रोज तुम्हाला इथं शेड्डू घुमलेला दिसेल। हे एक चांगलं झालं कोल्हापूरसाठी आणि सर्वात महाराष्ट्रातल्या पैलवानासाठी हे चांगले झालेलं आहे आणि महाडिक परिवाराचं, अमोल महाडिक साहेबांचं मी सगळ्या पैलवानातर्फे पुन्हा एक आभार मानतो। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।